ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार सचिन सगळ्यांसमोर अस्मिताला म्हणतो, "तुला दुसऱ्याच माणसाबरोबर आयुष्य काढायचंय म्हणूनच मला डिव्होर्स दिलाय." तर हे प्रकरण नक्कीच झाले तरी कसं? ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सचिन इकडे सुभेदारांच्या घराबाहेर आलेला असतो. ते पण पूर्ण प्लॅनिंगमध्ये. सुभेदारांच्या घरात जाण्याआधी सचिन कॅमेरा पेन खिशात ठेवतो आणि म्हणू लागतो, "अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार वकील समजतोस ना? पण पुरावे कसे गोळा करायचे हे मी तुला दाखवूनच देतो." पण इकडे सुभेदारांच्या घरात अर्जुन अस्मिताला म्हणतो, की आपण सेलिब्रेशन करूच आणि नेमकं तेव्हा सचिन टाळ वाजवत घरात येतो आणि सगळ्यांचं लक्ष सचिनकडे जातं. तेव्हा अस्मिता म्हणते, "तू इथं कशाला आलायस आणि या घरात येण्याची हिंमत तरी कशी झाली?" त्यावर सचिन म्हणतो, "जशी तू मला डिव्होर्स नोटीस पाठवण्याची हिंमत केली, तशी मी घरात येण्याची हिंमत केली आणि आज तर मला उद्याच्या हिअरिंगची पण नोटीस मिळाली आहे." आणि सचिन असंही म्हणतो, "तुम्ही काय माझ्या डिव्होर्सचं सेलिब्रेट करताय काय?" त्यावर सायली म्हणते, "हो, तुमचा घटस्फोट आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. कारण तुम्ही अस्मिताच्या आयुष्यातून कायमचं चाललात ना, म्हणून आम्ही आनंदातच आहोत. आता तुम्ही निघालात तरीही चालेल." त्यावर सचिन म्हणतो, "मी तर अस्मिताला जाब विचारण्यासाठी आलोय." आता सचिन म्हणतो, "अस्मिता, मी कधीच डिव्होर्स मागितला नाही. मला फक्त माझ्या बाळाबरोबर राहायचं होतं. कारण त्याला आता वडिलांची गरज आहे. पण तुम्ही सगळ्यांनी अस्मिताचे कान भरवले आणि तिला नको-नको त्या गोष्टी ऐकवल्या. म्हणून अस्मिताने पण ठरवलंय, की तिला सुद्धा डिव्होर्सच पाहिजे." त्यावर अस्मिता म्हणते, "हो, डिव्होर्सचं मीच ठरवलंय. कारण मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचंच नाहीये." तर सचिन म्हणतो, "हो, बरोबर आहे. कारण आता तुला दुसऱ्याच माणसासोबत आयुष्य काढायचंय." असं म्हणून तो सचिन चैतन्यजवळ जातो आणि म्हणतो, "मला माहिती होतं हा इथंच उभा असणार आणि नेमकं तसंच झालंय." सचिन चैतन्यला असंही म्हणतो, की "तू माझ्या संसाराला आग लावलीये. त्याचा परिणाम तुला भोगावाच लागणार." त्यावर सायली म्हणते, "अस्मिता, आता तर या सचिनला सोडायचंच नाही. याच्याकडून एवढी पोटगी घे जेणेकरून त्या बाळाला कधीच काही कमी पडता कामा नये." इकडे सचिनने कॅमेरा पेनच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीची रेकॉर्डिंग केलेली असते आणि तो सचिन असंही म्हणतो, "मी कोणाला घाबरत नाही. भेटू उद्या कोर्टामध्ये." असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे सचिन खूप रागात असतो. तो साक्षीला म्हणतो, "त्या सुभेदारांनी माझी प्रचंड बदनामी केलीये आणि त्या अस्मिताला मला सहज डिव्होर्स नाही द्यायचा, तर माझ्याकडून पोटगी पाहिजे." त्यावर साक्षी सचिनला एक प्लॅन सांगते. तर प्रेक्षकांनो, हा प्लॅन नक्की काय आहे हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.